ओमकारेश्वर. ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशमध्ये पवित्र नर्मदा नदीच्या किनारी बसलेले आहे. ह्या ठिकाणी नर्मदा नदी दोन भागांमध्ये विभागली असल्यामुळे नदीच्या मधोमध बेट तयार झालेला आहे. ह्या बेटाला मानधाता पर्वत आणि शिवपुरी सुद्धा म्हटले जाते. 12 ज्योतिर्लिंगापैकी ओमकारेश्वर चौथा ज्योतिर्लिंग आहे. इथे 2 ज्योतिर्लिंगांची पूजा होते. एक म्हणजे ओमकारेश्वर आणि दुसरा म्हणजे ममलेश्वर. हा ज्योतिर्लिंग पंचमुखी आहे. लोकांच्या मान्यतेनुसार भगवान शिव तिन्ही लोकांचा भ्रमण करून पुन्हा इथे विश्रामासाठी येत असतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, उज्जैनमधून तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आत्ता वाजले सकाळचे 2:51. तर दादा आज कुठे चाललोय आपण? आपण चाललोय ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि त्याचसोबत मामलेश्वर. म्हणजे ओमकारेश्वर आणि मामलेश्वराचं एकसाथ दर्शन घेतल्याने दोघांचंही दर्शन पूर्ण होतं. तर चला मित्रांनो, आणि सकाळी 3 वाजता निघण्याचं कारण म्हणजे आपल्याला इथून खूप लांब जायचं आहे. 4.5 तासाचं. किती किलोमीटर आहे? 149 किलोमीटर आहे. 149 किलोमीटर आणि 4.5 तास लागणार आपल्याला जायला. तर जायला तेवढंच टाइम आपल्याला जाऊन ते कव्हर करायचं आहे आणि कव्हर करून पुन्हा रिटर्न येऊन मग इकडून आपल्याला निघायचं आहे आपल्या पुढच्या प्रवासाला. तर आता सर्वजण हे बघा निघालोय. तर मित्रांनो हे बघू शकता आपला ओल्वोची बस आहे हे बघा, आणि सर्व मंडळी आता चढते वरती. आपला प्रवास खूप मोठा आहे त्या कारणाने आपण एवढं सकाळी निघतोय आहे हे बघा. तर चला सर्वजण फुल रेडी आहेत. सकाळचे 3च वाजतात, अजून 3 पण नाही वाजलेत. सकाळचे 2:55 झालेत अजून हे बघा. तर चला मित्रांनो हे बघा, तर 3x2ची आपली सीट्स आहेत. आणि हे बघा सर्व मंडळी आपली मस्त की ऍडजस्ट होऊन बसली आहे इथे बघा. तर पार्वतीपते हर हर महादेव. तर चला मित्रांनो, फायनली आपल्या यात्रेला सुरुवात झाली आहे. निघालोय. वाजले 3:05. चला तर मित्रांनो 15 मिनिटं पुढे आलोय आणि गाडी रिफिलिंगसाठी थांबली आहे. आणि टाईम झाला आहे 3:40. तर मित्रांनो 15 मिनिटं झाली आणि एवढा टाईम का लागला तर थोडा विषय झालेला. मी रूमची चावी विसरून आलेलो त्यामुळे पुन्हा जायला लागलं आहे. तर माझ्यामुळे लेट झालं आहे आणि आता निघतोय आहे. तर हे बघा आता इथे डिझेल रिफिल करतोय आपण आणि मग पुढच्या प्रवासाला कंटिन्यू करू. चला गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आत्ता वाजले सकाळचे 5:45 आणि आता थांबलोय. इथून 60 किलोमीटर आहे अजून ओमकारेश्वर आणि 2 तास दाखवते कारण घाट सेक्शन आहे पुढे. त्याच्या अगोदर आम्ही एका ढाब्यामध्ये थांबलोय. तर आता इथे थांबलोय आहे. अर्धी पब्लिकपेक्षा जास्त पब्लिक तर झोपली आहे, कोण उठत नाही. बाकी सर्व उठलेत आहेत, जे होते ते 10-15 जण उठलेत आहेत. आणि आता आलोय पण चाय पितोय आहे. तर चला एक चाय पिऊया.
मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आता ओंकारेश्वर मध्ये आणि आता वाजले बघू शकता 7:30 3:30 वाजता निघालोय आपण आणि 4 तासानंतर आता पोहोचलोय आपण ओंकारेश्वर मध्ये। हे बघा सर्व मंडळी उठली आता, सर्वजण झोपलेले। मोबाईल विसरला, हो मोबाईल विसरलो मी। तर मित्रांनो सर्व मंडळी आमची उतरली आहे मस्तपैकी, आता सर्वांच्या झोपायपा झाल्यात आणि आता कुठे जाणार आहोत ते पुढचे प्लॅन सांगतो तुम्हाला। तर हे बघा मित्रांनो पार्किंग पासून आपण खाली आलोय, आता मी चाललोय आता स्नान करण्यासाठी। तर मित्रांनो हा बघा श्री ओंकारेश्वर नगरीचा जो गेट आहे त्याच्या बाजूने आपण चाललोय आता नर्मदामध्ये स्नान करायला। नर्मदा नदीमध्ये स्नान करायला जातो आता आपण। तर अर्ध्यापेक्षा जास्त पब्लिक आपली पोहायला गेली आहे ऑलरेडी आणि आम्ही काही पब्लिक पाठी राहिलेलो, तर जातोय आता जायचं आहे नर्मदा नदीमध्ये आता स्नान करायचं आहे। तर चला हा बघा नर्मदा नदीचा आपल्याला फर्स्ट व्ह्यू बघायला भेटतोय। हा बघा आणि हा बघा इथे आहे ओंकारेश्वर डॅम। हा ओंकारेश्वर डॅम बघायला भेटतोय। नंतर आपल्याला आता सीड्या उतरून खाली जायचं आहे आणि तिकडे स्नान करायचं आहे। तर मित्रांनो हा बघा ओंकारेश्वर मंदिर इथे आणि याच्या अपोजिट साईडला मामलेश्वर मंदिर आहे आणि हे बघा मस्त आहे की ब्रिजवरती नाव लिहिलेलं आहे नमामि देवी नर्मदा। तर आपली आता अगोदर आलेली पब्लिक कुठे बघूया आणि आपण पण जाऊया आता स्नान करायला। तर चला तर हे बघा यांनी स्नान करून झालं यांचा आणि आता आपण जाऊ स्नान करायला। हा बघा दादा सुद्धा स्नान करतोय। तर चला मित्रांनो आपण जाऊया आता नर्मदा नदीमध्ये स्नान करायला आणि पाणी खूप थंड आहे। चला आणि पाणी क्लिअर आहे पूर्ण आणि वाहतं पाणी आहे त्याच्यामुळे खूप छान आहे। तर चला आपण स्नान करूया। तर चला मित्रांनो स्नान करूया आणि पाण्याला प्रवाह आहे चांगला, स्ट्रॉंग करंट आहे हा बघा, त्यामुळे जास्त बाहेर जाऊ नका, ह्या बॅरिकेडच्या बाहेर जाऊ नका, त्या साईडला खोल आहे पाणी बघा। घे दाखव। चला नर्मदा माते की जय। आता खूप काय अरे मनीष हर हर नर्मदे। नर्मदे माते की जय, हर हर नर्मदे। हे बघा हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर महादेव। बास केतन सोड, केतन चाललाय सोडायला। मित्रांनो एवढं क्लिअर पाणी आहे की मासे सुद्धा दिसतात आहेत। हे बघा हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो, हे बघा हे बघा कितीच तरी मासे आहेत। हे बघा मोठे मोठे मासे आहेत, हे बघा खूप सारे मासे आहेत। तर चला आपण जाऊया आता नर्मदा स्नान करून आलोय। तर मित्रांनो आता आमचा नर्मदा स्नान करून झालंय आणि आता चाललोय आम्ही दर्शनासाठी
श्री ओंकारेश्वर आणि श्री मामलेश्वर दर्शनासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही इथे येत आहे तर तुम्हाला बोट राईड सुद्धा करायला भेटणार आहे. तर तुम्ही इथे येऊन बोट राईड करू शकता. आणि संध्याकाळी जास्ती लोक बोट राईड करतात, कारण संध्याकाळी मग तो मंदिराचा व्ह्यू बघण्यासाठी खूप छान दिसतो. तर चला जाऊया आपण मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो, हे बघा, इथे मामलेश्वरला जाण्यासाठी रस्ता आहे आणि इथे आपल्याला ओंकारेश्वर जाण्यासाठी पण रस्ता आहे. तर आपण चाललो आता. हे बघा, श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेशद्वार. आणि आपण जाणार आहोत आता ह्या पुलावरून, जो मगाशी आपण स्नान करताना बघितला आहे. तर चला जाऊया. हा बघा, ओंकारेश्वर मंदिर आपल्या समोरच आहे आणि खूप सुंदर असा दिसतोय. तर मित्रांनो, हा बघा, केबल ब्रिजवरून चाललो आहे मी आता. आणि केबल ब्रिजवरून चालत चालत चाललो आहे आता मी ओंकारेश्वर. आणि ते बघा तिकडे आहे मामलेश्वर. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं आहे, नंतर मग मामलेश्वर. तर आता चाललो आहे. आणि मगाशी आपण तिकडे घेतलं आहे नर्मदा स्नान. आणि समोर आपल्या ओंकारेश्वर डॅम. तर चला. आणि बघू शकता क्लायमेट खूप छान आहे. तर मित्रांनो, आता आपण जो ओंकारेश्वर पूल होता तो क्रॉस केला आहे आणि पुढे आलो आहे. हा बघा, चप्पल जुते स्टँड. ते चप्पल आपल्याला इकडे काढायचे आहेत आणि मग दर्शनासाठी डाव्या साईडला जायचं आहे. तर चला. आता आपण प्रवेश केला आहे मंदिराच्या लाईनमध्ये. तर मंदिराच्या लाईनमध्ये प्रवेश केला आणि इथून मंदिरात फक्त 80 मीटरवर आहे. तर चला जाऊया. हे बघा, दर्शनासाठी उभे. आणि बाजूचा जो नर्मदा नदीचा जो व्ह्यू आहे खूप छान आणि खूप सुंदर आहे मित्रांनो, बघू शकता. आणि हा बघा समोर जो व्हाईटवाला मंदिर आहे तो आहे मामलेश्वर मंदिर. तर आपल्याला तिकडे सुद्धा जायचं आहे. आणि हे बघा, तुम्हाला जर बोटनी यायचं असेल तर बोटनी त्या साईडून तुम्ही ह्या साईडला येऊ शकता आणि ह्या साईडून त्या साईडला जाऊ शकता. आणि संध्याकाळी ह्या राईडचा आनंद डबल होतो, कारण संध्याकाळी दोन्ही मंदिरांची जे लाईट आहेत जळलेले असतात, पूर्ण लाईट लागलेले असतात, त्याच्यामुळे मंदिर खूप छान दिसतो. तर हे बघा, मित्रांनो, तुम्ही दर्शन करताय तेव्हा तुम्हाला जास्त गरम होणार नाही, कारण फॅनची व्यवस्था केलेली आहे. हा बघा, फॅन आहेत, त्याच्यामध्ये पुरेशी अशी हवा लागते. आणि हे बघा, असे 3 रोमध्ये चाललो आहे आपण आता. तिकडून आता मंदिरामध्ये दर्शन करणार. आणि हा बघा, हा मंदिर आहे. तर चला जाऊया.
तर मित्रांनो, ओंकारेश्वर महादेव मंदिराचं दर्शन झालं आहे आणि आता मी आलोय मामलेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर खूप छान दर्शन झाले. फक्त गाभाऱ्यामध्ये सर्वात जास्त जरा गर्दी होती, बाहेर ओके होता. आणि मेन सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्वाकडे आहे ना तुम्हाला गाभाऱ्यापर्यंत फॅन भेटतील, त्यामुळे गारवा होता, गरम जास्त झालं नाही. आणि आता जाऊया आपण मामलेश्वर दर्शनासाठी. चला. तर मित्रांनो, मामलेश्वरचं दर्शन करून झाल्यावर आता आलो आपण प्राचीन ब्रह्मेश्वर मंदिराजवळ आलोय. आणि हे बघा, नंदी महाराजांची मोठी मूर्ती आणि समोरच आपल्या ब्रह्मेश्वर महादेवांची मूर्ती पिंड. तर मित्रांनो, आपला सर्व दर्शन करून झालं आहे. हा बघा, इथे आहे ओंकारेश्वर, इथे आहे मामलेश्वर आणि आता इथे ब्रह्मेश्वर. तर आपले सर्व मंदिरांचं दर्शन करून झालं आहे. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो, कसला भारी आहे. तर चला मित्रांनो, जाऊया आता. आपला परतीचा प्रवास असणार आहे, रिटर्न आपण जाणार आहोत महाकालेश्वरला. तर चला जाऊया. आणि मित्रांनो, तुम्हाला बोट राईड करायचं तर इथे येऊन करू शकता बोट राईड. हे बघा, इथून आपल्याला तिकडे जायला शकतो, तिकडून इकडे, किंवा तर आपण नर्मदा नदीमध्ये सुद्धा फिरू शकता. तर इथे बोट राईडची सुविधा आहे, तर तुम्ही बोट राईडचा आनंद घेऊ शकता. तर चला मित्रांनो, जाऊया आता आपण. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालं आहे आणि पुन्हा आपण आपल्या आता पार्किंगमध्ये आलो आहे. हे बघा, आपली इथे बस लागली आहे. तर चला मित्रांनो, आता परतीचा प्रवास असेल आपला इथून पुन्हा एकदा ओंकारेश्वरून उज्जैनपर्यंत. आणि मग संध्याकाळी ट्रेन आहे आपली मथुरेसाठी. तर चला आता जाऊया आपण, रिटर्न प्रवास चालू करूया. या पावन नगरीत मंदिर बांधलंय प्रभू श्रीरामाचा. मोठी दंगल झाली हो, मोठी दंगल झाली हो. हिंदू मुस्लिम मोठी दंगल झाली हो, मोठी दंगल झाली हो, मोठी दंगल झाली. बाबरी मस्जिद पाडली हो, बाबरी मस्जिद पाडली. आपल्या राजाच्या देवळासाठी जय श्रीराम, आपल्या राजाच्या देवळासाठी तिला बलिदान रक्ताचा, तिला बलिदान रक्ताचा.
बांधलाय प्रभू श्रीरामाचा. अयोध्यामध्ये भगवा फडकला जय श्रीराम. अयोध्यामध्ये भगवा फडकला हिंदू धर्माचा. हिंदू धर्माचा या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. कौशल्य पोटी श्रीरामाने येथेच जन्म घेतला हो. येथेच जन्म घेतला हो. येथेच जन्म घेतला. कौशल्य पोटी श्रीरामाने येथेच जन्म घेतला हो. येथेच जन्म घेतला हो. येथेच जन्म घेतला. 14 वर्षाचा वनवास आज कित्येक वर्षाने संपला हो. कित्येक वर्षाने संपला हो. कित्येक वर्षाने संपला. न्यायालयाने निकाल दिला. जय श्रीराम. न्यायालयाने निकाल दिला. या पवित्र भूमीचा. या पवित्र भूमीचा. या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. अयोध्यामध्ये भगवा फडकला जय श्रीराम. अयोध्यामध्ये भगवा फडकला हिंदू धर्माचा. या हिंदू धर्माचा. या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभु श्रीरामाचा. करेले निंदा उनको हम नहीं छोड़ेंगे. उनको हम नहीं छोड़ेंगे. उनको हम नहीं छोड़ेंगे. करेले निंदा उनको हम नहीं छोड़ेंगे. उनको हम नहीं छोड़ेंगे. उनको हम नहीं छोड़ेंगे. पोटर उनको हम छोड़ेंगे. उनको हम फोड़ेंगे. उनको हम फोड़ेंगे. जय दस सांगे करा विचार. जय दस सांगे करा विचार. यावं सनातन धर्माचा. सनातन धर्माचा. मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. हे अयोध्यामध्ये भगवा फडकला जय श्रीराम. अयोध्यामध्ये भगवा फडकला जय श्रीरामाचा. या हिंदू धर्माचा. या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. या पावन नगरीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. या पावन भूमीत मंदिर बांधलाय प्रभू श्रीरामाचा. जय श्रीराम. जय श्रीराम. हे डम 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 मारूवाला. 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 पार्वतीपती कैलासवाला. पार्वतीपती कैलासवाला. पार्वतीपती कैलासवाला. पार्वतीपती कैलासवाला. हे शंकरा शरण दर्शन दे रे मला. शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. तुझ्या कपाला भस्माचा टिला. तुझ्या कपाला भस्माचा टिला. तुझ्या कपाली भस्माचा टिला. तुझ्या कपाली भस्माचा टिला. शंकरा शरण आलो शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माला. तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माला. तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माला. तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माला. शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. हे महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला. तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला. तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला. तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला. शंकरा आलो तुला अरे महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला.
हे महादेवा शरण आलो तुला हे तुझ्या गल्यामध्ये सरपंच मला तुझ्या गळ्यामध्ये सरपंच मला तुझ्या गल्यामध्ये सरपंच मला तुझ्या गळ्यामध्ये सरपंच मला अरे शंकरा शरण आलो तुला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला अरे महादेवा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला हे महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला हे तुझ्या सेवेला नंदी आला तुझ्या सेवेला नंदी आला तुझ्या सेवेला नंदी आला तुझ्या सेवेला नंदी आला शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला हे शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला अरे महादेवा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला अरे महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला हे तुझ्या जटामध्ये गंगाची धारा तुझ्या जटामध्ये गंगाची धारा हे तुझ्या जटामध्ये गंगाची धारा तुझ्या जटामध्ये गंगाची धारा अरे शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला अरे महादेवा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला डम 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 डमारूवाला डम 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 डमारू आला डम 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 डमारूवाला डम 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 डमारू आला हे पार्वतीपती कैलासवाला पार्वतीपती कैलासवाला शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला अरे महादेवा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला तर चला मित्रांनो फायनली आता पोहोचलोय आपण पुन्हा एकदा उज्जैन मध्ये. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 3 आणि 4.5 तासानंतर आपण पुन्हा पोहोचलोय उज्जैन मध्ये. निघालेलो 10:30 वाजता, 3 वाजता पोहोचलोय. 4.5 तासाचा प्रवास होता. झोप बीप झाली आहे बऱ्यापैकी. आता जायचंय, काही कामं असतील तर करायचे आहेत. भाऊ कुठे बाहेर फिरायला गेलो तर, कारण आपली 6 वाजताची ट्रेन आहे, तर आपल्याला 5 वाजता निघायला लागणार आहे. तर चला जाऊया घरी, लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण आपल्या आश्रममध्ये आलोय आणि आश्रम तुम्हाला बोललो दाखवायचं राहिलेला. आता निघता वेळी तुम्हाला आश्रम दाखवतो. हा बघा, पहिला मित्रांनो इथनं एंट्री केलात की समोरच आपल्याला मंदिर बघायला भेटतंय. तर हे मंदिर आहे शेषशाही श्री विष्णू भगवानजींचा. तर हा मंदिर आहे मस्त आहे की विष्णू भगवान बघू शकता इथे. तर मित्रांनो या मंदिरामध्ये विष्णुदेव मस्तपैकी आपल्या शेष नागावरती मस्त आराम करतात असं आहे, आणि देवीसुद्धा आहेत. आणि इथे आपण आता सर्व मंडळी आपली जेवण पॅक करते. आपल्या रात्री जेवणाची सोय इथे जेवण डब्यांमध्ये पॅक करून सर्वांसाठी असं एका बाजूला करतात आहेत. आणि इथे आपण डालसुद्धा केले, तर डालसुद्धा झाले. आणि आता तुम्हाला रूम दाखवतो. तर हा बघा मित्रांनो पहिला रूम आपण हॉल घेतलेला पूर्ण. तर हा हॉल आहे. आणि आता लाईट गेली वाटतं, लाईट गेली आहे काय, हे बघा तिकडून ते इथपर्यंत पूर्ण हा मोठा हॉल होता. आणि इथेच बाजूला आपल्याला दुसरी छोटी रूमसुद्धा होती, आणि ही आपली दुसरी एक छोटी रूम होती. तर हे बघा अशी छोटी रूम. तर रात्री ह्या रूममध्ये आम्हीच होतो. ते आमच्या बॅग आहेत तिथं. तर मित्रांनो हे बघा सर्व आता पॅकिंग करून झालंय जेवण. सर्वांचं सिंगल पॅक केलंय. आपलं भात आणि सोबत डाळ गेली आहे, तर ते सर्व पॅक केलंय. सर्वांना आता 46 जणांना एक पिशवी, म्हणजे एका बॅगमध्ये भात आणि डाळ असं एका बॅगमध्ये कॅरी केलंय. आणि सर्वांजवळ आता एकेकांजवळ देणार आहे इथे जेवण वाटप. नंतर मग रात्री आपल्याला पाहिजे तेव्हा आपण जेवू शकतो. हे बघा. आणि इथे बाकीची मंडळी जे आपण जेवण केलं तर सामान आवरतात आहेत. इथं पाण्याचा बॉक्ससुद्धा आणला आहे. ते पाणी आता आपण टाकायचं आपल्या बॅगमध्ये. सर्वांकडे एक बॉटल देणार आहेत. हे बघा पाण्याचे बॉक्स घेऊन आलेत. हे बघा आणल्या पांगल्यानं मदत करा. तर पांगे आले आहेत. बघा सर्वांना एक जणांना देतोय, आता वाटप करतोय सर्वांचं. एक पाण्याची बॉटल सोबतच आपला राईस आणि डाळ
त्याची एक पिशवी. तर चला आपण पण घेऊया आणि निघूया. तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय, बघू शकता. आपण आलोय आता उज्जैन जंक्शन मध्ये आणि आता आपली सर्व पोरं आली आहेत. ही बघा इथे पण आहेत आणि आपल्या ट्रेनचा नंबर आहे 12415. इथे एक ग्रुप आहे, तिथे एक ग्रुप आहे, तिकडे आणि तिकडे. तर 4 कोच मध्ये आपण आहोत, B1 B2 B3 B4 आणि अशा कोच मध्ये आहोत. तर मी आता कोच मध्ये B1 मध्ये आणि आपली ट्रेन जाणार आहे आता इंदोर टू न्यू दिल्ली आणि आपल्याला उतरायचं आहे आता मथुरेमध्ये आणि मथुरेमधून मग आपल्याला उद्याचा पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे. तर चला आता आपण आता रेल्वे स्टेशनवर आहोत आणि ट्रेन येण्याची वाट बघतोय आणि आत्ता वाजलेत आहेत 6:10 आणि 6:30ची ट्रेन आहे आपली. 6:30 वाजता इथे येईल. 6:30 आपण इथनं सुरू. तर चला मित्रांनो ट्रेनची वाट बघूया. तोपर्यंत आपलं सामान पण डिवाइड झालंय सर्वांनी सामान घेतलं आहे. तर चला जाऊया आता आपण. तर चला मित्रांनो आता आपण ट्रेनमध्ये बसलोय. हे बघा सर्व मंडळी आपली आणि बाकीचे सर्व सुद्धा दुसऱ्या कोचमध्ये आहेत. हे बघा इथे आणि आपली ट्रेन सुटली आहे. हा बघा. तर चला मित्रांनो व्हिडिओला इथे समाप्त करूया. भेटू आता उद्या डायरेक्ट मथुरेमध्ये. तोपर्यंत मी वाईट पटेल तुमची रजा घेतो. टाटा बाय बाय.